वाटेवरचे सगळे खलनायक दूर झाले असून नायकाचं काम सुरू होणार आहे आणि त्याला हे अथक काम करणारं TBM मशीन आहे. सोबत CM आहेत आणि त्यांच्या सोबत आम्ही अथक काम करणारे दोन्ही DCM आहोत आणि म्हणून सोबत असल्याने आता हा वेग कुणालाही कमी करता येणार नाही आणि अर्जुनाचं लक्ष अंतिम ध्येयावर असतं. आणि आता MMRDAचे आमचे मुखर्जी आहे तिकडे, त्यांची टीम सगळी आहे. त्यांना एकच सांगणं आहे की हे जे आपण काम हाती घेतलेलं आहे वेळेमध्ये आपण पूर्ण करा, अशा प्रकारची मी खात्री बाळगतो. या कामामध्ये खऱ्या अर्थाने अनेक अडथळे आले. इथले रहिवासी, सोसायट्या, संकुलं, त्यांना वाटलं की बाबा इथे आम्हाला त्रास होईल, एवढं मोठं भुयारी मार्ग होतोय, इथलं धूळ डेब्री सगळं जे काय आहे याच्यामुळे आमचं जीवन त्याच्यामध्ये अस्ताव्यस्त होईल, आम्हाला धुळीचा त्रास होईल. परंतु त्यांच्याबरोबर बैठका घेतल्यानंतर मुखर्जी साहेब आणि खासदारही होते, मुखर्जींनी त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे एक मग डिस्पोजल साठी आपण डेडिकेटेड कॉरिडॉर केला आहे. कुठलाही धुळीचं साम्राज्य इथं होणार नाही, धुळीचा त्रास लोकांना होणार नाही. आणि घोडबंदर रोडवरची ट्रॅफिक कमी करण्यासाठी आपण अंडरग्राऊंड पूर्णपणे पलीकडे जाऊन कोस्टलला हा टनेलचा रस्ता जोडतोय. त्यामुळे पूर्णपणे वाहतूक कोंडी दूर होईल, इथलं प्रदूषणही कमी होईल आणि नागरिकांनाही त्रास होणार नाही. आणि हा खरं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे 23-25 किलोमीटरचा रस्ता आपण 11 किलोमीटरवर या टनेलमुळे आलेला आहे. आणि जे 1.5-2 तास या ठिकाणी लोकांना जावं लागत होतं, आता आम्ही घोडबंदरवरून आलो, प्रताप सरनाईक त्याची स्टोरी सांगत होते, आता फक्त 15 मिनिटांमध्ये ठाणे बोरिवली ईस्टर्न वेस्टर्न तर जे कनेक्टिव्हिटी आहे ती लोकांना मिळणार आहे. मुख्यमंत्री महोदय, इकडे बोरिवलीचे लोक आहेत नाही वेस्टर्नचे, इकडच्या ईस्टर्नच्या लोकांचे लग्न करत नव्हते. बोले 2 तास फिरून यायचं. पण मुखर्जी आता तो तुम्ही मार्ग मोकळा केलेला आहे आणि या टनेलमुळे 15 मिनिटात आरपार लोक पोहोचतील आणि वेळेची बचत होईल, इंधनाची बचत होईल आणि पर्यावरण पूरक अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे. हे वनसंपदा आहे, विविध आपली या ठिकाणी वनसंपदा आहे, जैवविविधता आहे. त्यामुळे कुठेही त्यांना डिस्टर्ब न करता या ठिकाणी कंपन विरहित व्हायब्रेशन असता कामा नये अशा प्रकारचं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या टनेल बोरिंग मशीनमध्ये या ठिकाणी वापरलेली आहे आणि अतिशय